धन्यवाद. तर साई आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आपण पाहायला गेला चौका, त्यानंतर दुसरा चेंडू होती सिंगल आपण पाहतो. प्रकाश पारधी फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला. चांगला चेंडू, सुरेख चेंडू आपण पाहतो. साई आपल्या आईचा पुरेपूर वापर करत असताना हवेमधून सोडलेला चेंडू उर्फी चेंडू होता, निघून गेला इष्टरक्षा हातामध्ये. चांगला फटका आपण पाहतोय, सुरेख फटका प्रकाश पारधीच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड हिट षटकार. पंधरा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू इथं पाहतो, चांगला चेंडू. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 हे कॉमन झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कॉमन झाल्यात. आम्ही पाहिलं गेलं एकच असा गोलंदाज का ज्याने धावा दाबल्या तो म्हणजे होता सिद्धिविनायक देरलपाडा संघाचा हेमंत. नाहीतर हे कॉमन झाले, 10-15 धावा कॉमन झाल्यात. आज ममतापूर संघाकडून निलेश यांनी ती गोलंदाजी केली 8 धावांची, आणि इकडे आपण पाहतोय 8 धावांची जी गोलंदाजी होती ती हेमंतची. हे कॉमन आहेत आपण पाहतोय. नाहीतर 14-15 धावा सहजरित्या येतात. नाही 100% आमचे बघा अजिंक्य पवारही सांगतात का 1-2 असे पॉवर प्लेचे षटक असतील, 2-3 बॉलर का तेच फक्त सुरक्षितरित्या पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसलेत. प्रभास शेलार गोलंदाजी मार्कवरती. इथं पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. लाजवाब गोलंदाजी आणि 100% सक्सेसफुल गोलंदाज म्हणून प्रभातकडे आपण पाहतोय. तसं मी चांदे संघाचा चिरागचं पण कौतुक करेल, त्याच्या माध्यमातून पण चांगली गोलंदाजी आम्ही पाहिली गेली. अफलातून, कारण सेकंड पॉवर प्ले षटक सुरक्षितरित्या हाताळत असताना आपण पाहतोय प्रभात आणि स्लॉगवर चिराग. ओरबी चेंडू शतरक्षक पाहतो पोचू शकला नाहीये. सिंगल आपण पाहतोय, दुसऱ्या धावेनंतर सिंगल वाले स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईकला आला फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अफलातून फटकेबाजी, आणि इथे पाहिलं प्रकाश 4 चेंडू 10 धावेवरती खेळतो. धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. इथे गणेश डांगरे बॅकअप साठी आपण पाहतोय. दोन धावा आपण या दरम्यान पाहतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे पाहतो आपण शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. प्रभास शेलारच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतोय. 7 लाभली पाहिजे शतरक्षकाची. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत. 21-21 धावा आपण पाहतोय म्हणजे 2-1. 4 चेंडूवरती आपण होतो 6 चेंडू धावा खर्च केल्यात. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पाहतो आपण फलंदाज बहादूर हरीश. झटका क्रमांक 1 विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद होतोय हरीश. धन्यवाद. कमबॅक करणारे गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने आमचे KTC लाईव्ह ऑपरेटर आणि प्रोप्रायटर अजिंक्य पवारही म्हणतात का आज खऱ्या अर्थाने एवढ्या दिवसानंतर अजिंक्य आपण पाहतो इम्प्रेस केलं कोणत्या गोलंदाजांनी. तर खऱ्या अर्थाने पाहतो आपण प्रभातने लाजवाब गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून आज दिवसभर पाहिली. इथे पाहतोय पिकअप शॉट. खराब चेंडू आपण पाहतो. शेवटचा चेंडू पाहतोय. शॉट टाकण्याचा प्रयत्न पिकअप बाउन्सर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्या चेंडूवरती पाहतोय प्रकाश पारधीच्या बॅटमधून लाजवाब फटका. षटकार या ठिकाणी अर्जित होतोय. थँक्यू मास्टर. भास्कर गोलंदाजी मार्क वरती सज्ज. गणेश आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. पहिल्या चेंडू होती सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड आपण 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. किंवा कमी समोर पाहिले गेले रोहन शेलार, साई मसने, भास्कर तरे, गणेश मसने सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे इथे कुठेतरी आपण पाहतो धावसंख्येला खूप मोठं लक्ष ठेवावं लागेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भास्कर तरे तयार. पुढचा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पहिल्यानंतर आपण पाहतो चेंडू वलन घेतलं. 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू भास्कर पुन्हा एकदा तयार होतोय. पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. खूप प्रयत्न होता प्रभातचा. चेंडू झाला फरार.
4 धावेसाठी आला हा बेहतरीन चौकार. थँक्यू. जरूर प्रभाची हाईट होती पण साईज तिथे असता तर अजून थोडी हाईट कमी पडली त्या ठिकाणी. पाहतो चेंडूची उचली जास्त होती. प्रभातचाही सुंदर प्रयत्न आपण या ठिकाणी पाहायला गेलं. अफलातून प्रयत्न होतं. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रकाश पारधी अफलातून कामगिरी करतोय. 23 धावेवरती गेलतो. 9 चेंडू आतापर्यंत खेळलाय. इथे पाहतो चांगला फटका. लाजवाब. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू आपण पाहतो लाईन अँड लेन खराब. त्याचा पुरेपूर फायदा प्रकाश पारधीच्या बॅटमधून आला चौकार. हॅलो. शेवटचा चेंडू. अकलेचा बुद्धीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू होतोय सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. बेचाळीस धावा झाला. 43 धावांची गरज आज पाहावयास मिळाली. ज्या प्रकाश पारधी
आज साई मसने खेळलेत. आता प्रकाश बारदीची झाली बारी. अभी फिर साई की वारी. गणेश तरे आणि साई मसने आपण पाहतोय 43 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू चांगली सुरुवात आपण पाहतोय. गणेश मसनेच्या बॅटमधून चौकार आलाय. याच पद्धतीने सुरुवात करावी लागेल. 18 चेंडू 43 धावांची गरज असताना पहिला चेंडू होती चौकार आपण पाहतोय. नंतर जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू निलेशचा आपण पाहतोय. चेंडू आपण पाहतोय फुलेन चेंडू होता. या क्लेनचा चेंडू आपण पाहिला गेला. सिंगल या ठिकाणी आले तर स्ट्राईकला आला साई. 3 चेंडू 5 धावा स्कोर कार्ड वरती. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या 5 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. चौथा चेंडू चांगला चेंडू अफलातून चेंडू आपण पाहतोय. समोरून आपण पाहतोय स्टम अटॅक चेंडू होता. थोडा स्टमच्या हाईटने आपण पाहतोय. समोरून बाउंड झाला चेंडू. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळला नाहीये. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. साईच्या बॅट मधून निघतो फटका. 6 धावा आपण पाहतो या ठिकाणी येतात षटकाराला. या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावरती आहे तो साई मसने. जेवढ्या KPL मध्ये षटकार आले नाहीत तेवढे षटकार आम्ही पाहिले गेले या 2 दिवसामध्ये. आणि आज साईच्या बॅटमधून पाहतोय. अजयजी धुले रुपेशजी विशाल एकदम आरामात झाडांखाली बसून मॅचचा आनंद या ठिकाणी लुटत असताना पाच चेंडू 11 धावा झालेत. अजूनही आपण पाहतोय 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज तयार. इथं पाहतोय शॉर्ट चेंडूचा बॅटच्या पट्ट्यात रगड आला आणि बॅटची नोच घेतली. चेंडू फाईन रेंज मध्ये इस्तेमाल शाप्पार रस मिळतील 4. इथं आला चौकार. सेम सुरुवात साईने 15 धावा खर्च केल्या होत्या. इथे आपण पाहतो 15 धावा खर्च होत असताना पहिल्या षटकामध्ये सेम चाललेत दोघे संघ. आपण पाहतोय 43 धावांची गरज असताना उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. आपण मॅचचा विचार केला. प्रकाश 11 चेंडू 31 धावा खेळला होता. हरेश 5 चेंडू 8 धावा 3 धावे होती. कुशल नाबाद राहिला होता. प्रभातने 12 धावा खर्च केल्या होत्या. साईने 15 आणि भास्करने 15 धावा खर्च केल्या होत्या. इथे पाहतो आपण शेलू संघ या ठिकाणी मैदानात रवाना झालाय. पहिल्या षटकात धावसंख्या 15. साई खेळतो 3 चेंडू 10 तर गणेश खेळतो 3 चेंडू 5 या आकड्यावरती. वरती चेंडू आपण पाहतोय 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय.
धावसंख्या 16 आकड्यावरती, अजूनही 27 धावांची गरज. 11 चेंडू आणि 27 धावा. डॉट चेंडू अतुलचा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्यांदा कितीचा बाहेर वलन घेणारा चेंडू आपण पाहिला गेला, बाहेर दिशेने निघाला चेंडू. या दरम्यान पाहतो साईच्या बॅटमधून आणखीन एक बिग ब्लास्ट धमाका, चेंडू सीमारेषा पार. 7 धावांसाठी आला षटकार. अफलातून षटकार, याही पारीमध्ये 3 षटकार आपण पाहिले. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. साईच्या बॅटमधून सुरेख फटकेबाजी. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. लेवल इथे पाहतो चेंडू शतरक्षक चेंडू खाली साईच्या पारीचा अंत. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आज प्रत्येक मॅच साई मॅचला आणून देण्याचं काम केलं साईने, पण शेवट परत ती विनिंग शॉट साईच्या बॅट मधून आला नाहीये. या
ओम साई क्रिकेट संघ वंजरवाडा संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. 4 चेंडू एका धावेची गरज आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. घेतली जाणार विजयी झाला या ठिकाणी शेलू संघ लगातार क्वालिफाय होतोय स्पर्धेमध्ये आणि साईची आगतोडी बल्लेबाजी आपण पाहतो, फलंदाजी आपण पाहतोय. अफलातून कामगिरी या स्पर्धेमध्ये पहिला 100+ धावा